मित्रांनो, वसंत मोरे मीडिया हाईप. मीडियाने एकदा ठरवलं की एखाद्याच्या फुग्यामध्ये हवा भरायची, गॅस भरायचा, की ते बेडकीचा बैल कसा बनवतात याचं उदाहरण म्हणजे वसंत मोरे हे आहे. मीडियाला कुणीही कुणाविरुद्ध बंड केलं, कुणी कुणाविरुद्ध बोललं, कुणी कुणाला शिव्या घातल्या, कुणी कुणाची अब्रू काढली, कुणी अर्वाच्य बोललं, शिवीगाळ केली, ती आनंदाच्या उकळ्या फुटतात. विशेषतः ज्यांना समाजात मान आहे त्यांचा अपमान जे करतात त्यांच्यावर मीडियाचं विशेष प्रेम असतं. आणि मीडियाचं प्रेम असतं याचं कारण दोष मीडियाचा नाही, हा त्या नतद्रष्ट टीआरपीचा आहे, जो टीआरपी लोकांच्या पाहण्यातून जनरेट होतो. लोकांना शिवीगाळ पाहायला आवडते, एक दुसऱ्याच्या अब्रूच्या चिंध्या केलेल्या पाहायला आवडतात. मी मीडियाला दोष देणारा जेव्हा व्हिडिओ करतो तेव्हा माझे मित्र जे आहेत, जे जिवलग मित्र आहेत, माझ्यावर प्रेम आहे त्यांचं, माझ्याशी त्यांचा कसलाही वाद नाही, उलट संवाद आहे, सुसंवाद आहे, दोस्त आहेत, यार आहेत. मोकळेपणाने मला म्हणतात की अनिल, आमची पण मजबुरी समजून घे, कधीतरी आमच्याही मजबुरीवर बोल. ठीक आहे, आम्ही काही नॅरेटिव्ह मांडतो हे खरं आहे, आणि अनेकदा त्याच्या मागे असं असतं की ज्याची बाजू आम्ही घेतो आहोत आणि ज्याच्या विरुद्ध आम्ही नॅरेटिव्ह मांडतो आहोत, त्या ज्याच्या बाजूने आम्ही बोलतो आहोत आणि ज्याच्या विरुद्ध नॅरेटिव्ह मांडतो आहोत त्याच्यात अनेकदा आमच्या मालकांचं आणि अनेकदा आमचं देखील गणित असं असतं की हा तर भिकारी पैसे देणारच नाहीये, हा तर लेना बँक आहे, हा देना बँक नाहीच आहे, हा पैसे देणारच नाही. पण याच्या माध्यमातून जी शिवीगाळ, शिवराय भाषा, अपशब्द, बेछूट आरोप, बिनबुडाचे आरोप, कसलाही आगापिछा नसलेले आरोप आपण समोरच्यावर करतो, त्याच्याकडे पैसे आहेत. मग तो व्यक्ती असेल, पक्ष असेल, संघटना असेल, पण त्याच्याकडे पैसे आहेत, तो ते काढत नाहीये. ते त्याला काढायला भाग पाडायचं असेल तर याची बाजू घेतली पाहिजे, जो स्वतः भिकारी आहे आणि आपल्यालाही भिकारीच समजतो, आपल्याला काही देत नाही, पण याच्याकडून काढण्याकरता त्याला पब्लिसिटी देणं गरजेचं आहे. दुसरी बाब अशी की माझ्या मित्रांनीच सांगितलंय, चॅनल चीफनीच सांगितलंय, ते म्हणाले की जर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत काय म्हणाले, कृषी पंपाबाबत काय म्हणाले, फडणवीस पक्ष कसा आता कामाला लागला आहे, आता कसं ऐक्य आणि सारं कसं शांत शांत झालेलं आहे, आणि कसे आता आम्ही गळ्यात गळे घालून फिरतो आहोत आणि आता एकमेकांचे गळे काही आम्ही कापणार नाही आहोत आणि आवळणार नाही आहोत, उलट आम्ही आता गळ्यात गळे घालत तुझा गळा माझा गळा करणार आहोत, असं ज्या वेळेला दाखवतो त्यावेळेला आमचा टीआरपी हा एवढा असेल तर तो एवढा होतो. लगेच लोक चॅनल, तो रिमोट नावाचा राक्षस आहे ना, तो आमचा शत्रू आहे, तो मित्र नाहीये, तो लगेच टॅकटूक एका क्षणामध्ये लोक बदलतात, म्हणतात दुसरीकडे कुठे बातमी आहे का. बरं, आम्ही एकमेकाच्या कॉम्पिटिशन मध्ये आहोत की त्यांनी जर बॅड दाखवलं तर आम्ही वर्स दाखवलं तरच आम्हाला टीआरपी मिळतो, नाही तर त्याचं बॅड चालतं.
तो जे बॅड व्हर्जन देतो, बॅड नॅरेटिव्ह मांडतो, त्यापेक्षा वर्स्ट नॅरेटिव्ह आम्हाला मांडावं लागतं, तर लोक आमचा चॅनल बघतात. आम्ही काय करायचं? लोकांना जे हवं आहे ते कन्स्ट्रक्टिव्ह नाही, पॉझिटिव्ह नाही, अजिबात नाही. लोकांना काहीही पॉझिटिव्ह ऐकण्याची इच्छा नाही. एकमेकांना नंगे करा, आम्ही तुमची लिंग बघू आणि विकृत आनंद घेऊ, या मनस्थितीचे, या प्रवृत्तीचे 90% आमचे दर्शक झालेले आहेत. 90%. असा जातो टीआरपी, काहीतरी वेडवाकडं, विशेषतः विकृत क्राईम स्टोरीज इथपर्यंत, पॉलिटिकल स्कॅम, स्कॅन्डल्स इथपर्यंत, पॉझिटिव्ह नॅरेटिव्ह इथपर्यंत. हा केवळ त्यांचाच अनुभव नाहीये. तुम्ही युट्यूबवर जा, कोणते चॅनल युट्यूबचे चालतात, कोणत्या विषयांवर किती त्यांना लाईक्स, हिट्स किंवा व्ह्यूज मिळतात, याचा सहज एक गोषवारा घेतला, आढावा घेतला, पाहणी केलीत तरी तुमच्या लक्षात येईल की फिल्म स्टार स्कॅम, स्कॅन्डल्स, मिलियन्स मिलियन्स मिलियन्स. नुसता पदर असा करून टोकं दाखवणारी बाई मिलियन्स मिलियन्स मिलियन्स. कुठेतरी बेंबी दाखवणारी, ढुंगण दाखवणारी, हलवणारी, नाचणारी एखादी नटी मिलियन्स. कुठेतरी कोणाला तरी, अहो त्या कथा, अरे त्या कथेचं परवा एक शिक्षक होतं, सोज्वळ प्रेमकथा, आणि पुढे काय जे लिहिलं होतं त्या सोज्वळ प्रेमकथेमध्ये, जाळ होता नुसता, सोज्वळ कसं. आणि या कथा चालतायत. अरे लोकांच्या पेशन्सची कमाल आहे. म्हणजे 15-15, 20-20 मिनिटं ती वाक्य फिरत राहतात एकामागून एक, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खाजगीत सुद्धा उच्चारता येणार नाही अशा शब्दांनी अवयवांचे उल्लेख असतात. आणि मिलियन्स ऑफ व्ह्यूज, स्कॅन्डल्स. हे सगळ्यांचा अनुभव आहे. भाऊ तोरसेकर असो, सूर्यवंशी असो, सुशील कुलकर्णी असो, यांचे व्ह्यूज आपण बघतो की अरे वा, छान, 2-3 लाख गेला बाबा, ही डिझर्व्स, ही स्पीक्स ऑन पॉइंट्स. पण त्याच वेळेला त्याच्या मागोमाग कुठला तरी असा एखादा विकृत अशा तऱ्हेचा व्हिडिओ असतो, आणि त्याला बघावं तर याला 3 लाख असतात आणि त्याला 30 लाख असतात. संजय राऊतकडे 9 वाजता लोक का जातात? एकीकडे म्हटलं जातं की तो प्रातर्विधी करतो, पण तो प्रातर्विधी झेलायला आणि आपल्या बांबू मधून लोकांपर्यंत पोचवायला, मीडियाचा संडास करायला कोण आहे जबाबदार? लोक जबाबदार आहेत. 9 वाजता संजय जे बोलतो, विकृत बोलतो, जे शिवराय बोलतो, जे खोटे नॅरेटिव्ह 90% मानतो, आणि ती लोकांच्या मेंदूमध्ये विषासारखी भिनवणारा मीडिया त्याच्यासाठी समोर उभा असतो. तो मीडिया जर उद्या त्यांच्या लक्षात आलं की संजयची सकाळची 9ची कॉन्फरन्स जी असते लाईव्ह रोज, प्रातर्विधी कॉन्फरन्स, ती आता पहिल्यासारखी चालत नाही, त्याला लाखो व्ह्यूज येत नाहीत, काही हजार व्ह्यूज येतात. त्यांनाही दिसत असतं ज्या वेळेला टीव्हीचा चॅनल चालू असतो त्यावेळेला त्याला किती लोक बघतायत, कोणत्या वयातले बघतायत. आपल्याकडे पण येतो आपला युट्यूब असेल तर, काय वयातले लोक बघतायत याची सगळे तपशील येतात. त्यामुळे नॅचरली आहे की तसंच ते दाखवतात. त्यामुळे दोष कोणाचा आहे? मीडियाचा. ते तर सांगतात की आम्हाला नाही आणि पैसे दिले तरी त्याच्याकडून काढण्याकरता करतो, हा एक भाग. पण त्याच्या विरुद्ध बोलल्यामुळे ते बघितलं जातं, हा दुसरा भाग. असो, आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, जो आहे यापुढे आणखी किती वसंत मोरे उद्धव ठाकरेंसोबत जाते? वसंत मोरे, वसंत मोरे हा असाच एक फुगा होता. त्यांनी मनसेला आधी पाया पडला,
राज ठाकरेंसमोर लोटांगण घातलं, फोटोत पण लोकांटन गाठवलं, ते दाखवलं. नंतर ज्या वेळेला त्याला असं लक्षात आलं की हा देव काही आपल्याला पावत नाही, त्यावेळेला त्याच देवाला लाथा मारायलाही त्याने मागे पुढे पाहिलं नाही, सोडून दिलं. बऱ्याच ठिकाणी त्यांनी बऱ्याच देवळांमध्ये प्रवेश मिळतो का बघितलं. वास्तूंमध्ये म्हणूया, देऊळ कशाला म्हणायचं, वास्तूंमध्ये नाही कोणी घेत. जगी ज्यास कोणी नाही त्यास वंचित आहे. कुणाला कुठे तिकीट नाही मिळालं, त्यांनी वंचितचं तिकीट घेतलं तर ते रेडीच असतं, ठेवलेलंच असतं. नाव टाक तुझं घेऊन जा, नाव टाक तुझं घेऊन जा, नाव टाक तुझं घेऊन जा. मायावतींचा पक्ष आणि वंचित, तुला नाही का कोण तिकीट देत, जा घेऊन जा, असेच तर ते उभे करतात. मग वसंत मोरे गेले वंचितकडे, दुसरा कोणी उभा करत नाही म्हटल्यावर सगळ्या पक्षात जाऊन आले, तिकीट द्या हो कोणी. त्या नटसम्राट सारखं घर देत आहे किंवा घर सारखं तिकीट असं करत गेला. मग ते तिकीट वंचितने दिलं, ते उभा राहिला. एवढी हवा की वसंत मोरेच मोहोळला पाडून येणार आणि गंगरेकर तिसऱ्या क्रमांकावर जाणार, इथपर्यंत मीडिया प्रेडिक्शन्स. तुम्ही पाहिलेत की काय झालं. 32,000 किती रे, 32,000 मतं मिळाली फक्त त्याला. किती, 32,000. मग कोण वंचित, कोण प्रकाश आंबेडकर. आधी एकदा विचारून झालंच होतं, कोण राज ठाकरे, मी नाही ओळखत. तसंच वंचित काय मला कोणी देत नव्हतं म्हणून मी त्याचं घेतलं. हे आपण निर्लज्जपणा. आता निघालेत वसंत मोरे उबाठात जायला, सर. परवा एक छान उपमा एकनाथ शिंदेनी दिली. त्यांना जेव्हा सांगितलं की असे काय एक 10-15 लोक आहेत, ते उबाठामध्ये जाणार आहेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी मला म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले की आश्चर्य वाटत नाही, कारण सध्या महाराष्ट्रातलं सर्वात मोठं पॉलिटिकल डम्पिंग ग्राउंड जे असेल की दुनियाभरचा कचरा जर कुठे टाकायला लोकांनी विरोध करतात ना, लोक गावाजवळ टाकू देत नाहीत, आमच्या गावाजवळ नाही पाहिजे हे तुमचं डम्पिंग ग्राउंड. ते एक राजकीय डम्पिंग ग्राउंड आहे, तिथे कोणालाही प्रवेश असतो, तिथे कोणाचंही डंप करू शकता. हे राजकीय वसंत मोरे नावाचं एक घंटागाडी येते ना आपल्या इथे, आपण रस्त्याने बघतो, टांग 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 वाजवत आली की लोक आपापल्या घरातले ते मोठे मोठे जे कंटेनर असतात ते घेऊन त्या घंटागाडीकडे जातात, त्याला देतात, तो उतरून टाकतो, रिकामा कंटेनर परत देतात. उद्धव ठाकरे नावाची घंटागाडी सध्या महाराष्ट्रात फिरतीये. टांग 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 टांग, घंटा 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 घंटा, नाही सॉरी, घंटा 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 घंटा. कुणाच्याकडे कचरा आहे का, ओला कचरा चालेल, सुका कचरा चालेल, नुसताच कचरा चालेल, या आणि आमच्याकडे तुमचा कंटेनर द्या, आम्ही तो आमच्याकडे घेऊ. या घंटागाडीमध्ये उद्धव ठाकरे नावाचा जो माणूस ही घंटागाडी घेऊन महाराष्ट्रात फिरतोय, त्याच्याकडे आलेला नवा कचऱ्याचा कंटेनर म्हणजे वसंत मोरे. 32,000. काय होणार आहे, निवडून येणार, तिकीट मिळणार. कारण यावेळेला उद्धव ठाकरेंनी ठरवलेलं आहे की ज्याला ज्याला दुसऱ्या पक्षामध्ये तिकीट नाकारलं जाईल आणि तिथे जर आपला काही फार मोठा क्लेमंट नसेल तर त्याला तिकीट देऊन टाकायचं. बरं, याची हवा झालेली आहे, हवा नसून हवा केलेली आहे, देऊन टाकू, त्याला काय जात आहे, तू म्हणेल तिथे देऊ तिकीट त्याला. बरं, कर्मदरिद्री पडायचं असेल तर तेव्हा पडला, आताही पडेल. आपल्याला काय जात आहे, आपल्याला खर्च तर करायचा नाही वसंत मोरेवर, कारण वसंत मोरे भेटायला गेला तेव्हा त्याच्या मागे 150 गाड्या होत्या. 150 गाड्या घेऊन तो भेटायला गेला उद्धव ठाकरेंना, किंवा माझं डम्पिंग ग्राउंड मध्ये तुमच्या टाकायचा कंटेनर घाणीचा, पॉलिटिकल घाणीचा. वसंत मोरे उद्धव ठाकरेंचं तिकीट घेणार का, देणार, त्याने माणसं हवी आहेत. यावेळेला महाराष्ट्रामध्ये जगी ज्यासं कोणी नाही त्यास अमुक अमुक आहे असं ज्यांच्या बाबत म्हणता येईल, त्याच्याबाबत वंचित,
ही मायावतीची बसपा, आप, त्यांच्याकडे पण असंच आहे. त्यांच्याकडे कुठे माणसं आहेत उभी करायला. आप, त्यानंतर तो तेलंगणाचा कोण आहे त्याचं वायरस का काय तो, अरे काय 8-10 पक्ष आहेत. काही ठिकाणी तर मनसे सुद्धा असं करणार. हो, त्यांनी जो 250 लढवायचे असेल तर 250 उमेदवार आहेत कुठे त्यांच्याकडे? उमेदवार 250 कुठे आहेत? ऐकणारी लाखो माणसं आहेत, फॉलो करणारी शेकडो माणसं आहेत, पण 250 उमेदवार उभे केले तर त्या 250च्या मागे अनुमोदनासाठी लागणारे सुद्धा 10-10 माणसं लागतात. ती सुद्धा त्याच माणसाला सांगावं लागेल, तूच जमा कर, तूच भर फॉर्म. ते माझ्याकडून एबी फॉर्म कोरे घेऊन जा. हे मनसेवर पण पाळी सगळ्यांवर येणार आहे. काँग्रेस, उबाठा, शिवसेना शिंदे, भारतीय जनता पक्ष, शरद पवारांचा पक्ष, अजितदादांचा पक्ष. त्यात अजितदादांच्या पक्षात सुद्धा हे शक्य आहे. म्हणजे अजितदादांकडे काय म्हणतात ना, रिजेक्टेड माल भरपूर येण्याची शक्यता आहे. आमच्या इथे भाजीवाला आहे, त्याला मी म्हटलं का रे केव्हाही आलं तरी तुझ्याकडे कशी ताजी आणि सतेज भाजी असते. आय जस्ट लव्ह इट. बघायला सुद्धा छान वाटतं. तो म्हणाला साहेब काय आहे ना, त्या ज्या वरती मांडून ठेवलेल्या माझ्या टोपल्या आहेत ना, तो स्टॉल आहे ना, तुम्ही जरा इकडे या म्हणाला. मी गेलो कुतूहलाने नाही. मागे बघितलं तर परत छोट्या छोट्या टोपल्यांमध्ये माल ठेवलेला होता. तो म्हणाला हा साहेब नंबर 1चा माल आहे, हा आम्ही तुमच्यासारख्यांना देतो. पण जे भाव करतात किंवा ज्यांना भाव कमी हवा असतो ते आम्हाला सांगतात की जरा स्वस्त नाही का, ते आम्ही ओळखून घेतो. हा जो मागचा माल आहे की जो असा आउटडेटेड तरी आहे किंवा तितकासा कम अस्सल आहे किंवा आम्ही फेकूनच देणार होता आता, म्हणजे संध्याकाळपर्यंत हा जर माल खपला नाही तर आम्ही फेकून देतो, घंटागाडीमध्ये टाकून देतो. असा फेकून द्यायचा माल जो असतो, म्हणजे शोरूम आणि गोडाऊन मध्ये चांगला माल असतो. गोडाऊनची कशी उपमा देतोय मी, हेच उपमा बरोबर आहे. नाशिवंत मागचा माल तो मनसे पण घेणार, अजितदादा पण घेणार, शरद पवार पण घेणार, उबाठा पण घेणार. कारण त्यांच्याकडे जरी उमेदवार असले तरी ज्यांच्यात हवा भरलेली आहे मीडियानी, असे उमेदवार त्यांना हवेत. आणि एक समोरच्याला डिमोरलाइज करायला उपयोग होतो ना त्याचा. शिंदे गटाचे 5 फोडले, भाजपचे 5 फोडले, आमक्याचे 5 फोडले. अरे पण ते 5 आहेत कोण? ते काय आमदार वगैरे आहेत का? नाही, वॉर्ड अध्यक्ष आहे. शाबास, वॉर्ड अध्यक्ष छान. वॉर्डात त्याला कुत्र नाही ओळखत, तो वॉर्ड अध्यक्ष. तो प्रवेश करतो त्यावेळेला त्याला अगदी सत्कार, हार, शाल, ते काय शिवबंधन, काय लायकीची माणसं नेतात. हे ज्यावेळेला कळप उभे राहतात ना, ही मेंढरं असतात. त्या मेंढरांचं नेतृत्व एक लांडगा करत असतो किंवा कोला करत असतो लबाडा. तो घेऊन जातो त्या मेंढ्यांना, चला माझ्याबरोबर प्रवेश करतो, तुम्हाला सगळ्यांना मी ते स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर करून टाकतो, एसीओ, किंवा बघू महामंडळ. याला चुतिया बनवतात, तो लोकांना चुतिया बनवतो. तू माझ्याबरोबर आलास तर मी साहेबांना सांगून तुला महाआघाडीचं सरकार आल्यावर किंवा महायुतीचं सरकार असताना आता नंतर पुन्हा आल्यावर तुला हे करीन, ते करीन, ते करीन. सगळं एकमेकाला चुतिया बनवण्याचा बाजार आहे. सध्या सगळ्यात मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये सीबीडी आहे, चुतिया बनाने का धंदा. हे सगळं तोच व्यवहार आहे. त्यामुळे वसंत मोरे तिकडे जात आहेत, त्याबद्दल आश्चर्य करायचं कारण नाही. ते निराधार, ते सखाराम बाइंडर नाटक आठवतं का तुम्हाला? तुम्ही लहान असाल तर नाही आठवणार. माझ्या वयाचे असाल, 50चे असाल, 40चे असाल तर तुम्हाला नक्की माहिती आहे. सखाराम बाइंडर ज्या बायकांना नवऱ्याने टाकून दिलाय, किंवा ज्या बायका नवऱ्यांना सोडून बाहेर पडल्या आहेत, अशा बायकांना आश्रय द्यायचा, याच्यावरच सखाराम बाइंडर नाटक आहे. सध्या गेट उद्धव ठाकरे हे सखाराम बाइंडरच्या भूमिकेत असल्यामुळे सर्व पक्षांमधल्या परित्यक्त्यांना सखाराम बाइंडरच्या घरात आधार मिळतोय, हेच खरं. धन्यवाद. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी. खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच YouTube चॅनल अनिल थत्ते गगनभेदी.